नमस्कार, पूनमचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। आज आपण बनवतोय गोबी मंचुरियन। इथे आपले गोबी मंचुरियन छान कुरकुरीत झाले आहेत आणि प्रत्येक मंचुरियनचा छान आवाज पण येतोय क्रिस्पी। आता त्यासाठी आपण इथे एका कढईमध्ये पाणी उकळून घेऊयात। त्या पाण्यामध्ये आपण 1 चमचा मीठ घालून घेऊयात। हे पाणी उकळलं की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि यामध्ये आपले सगळे गोबी घालून घ्यायचे। गोबीमध्ये काही जंतू वगैरे असतील तर ते निर्जंतुक होण्यासाठी आपल्याला हे मिठाच्या पाण्यामध्ये हा गोबी टाकून घ्यायचा आहे। 5 ते 10 मिनिटांसाठी आपल्याला हा गोबी या पाण्यामध्ये ठेवायचा आहे। त्यामुळे आपला गोबी छान सॉफ्ट होईल थोडासा आणि निर्जंतुकही होईल। 5 मिनिटे आपण हे झाकून ठेवूयात, त्यामुळे आपल्या पाण्याची हीट गोबीला छान लागेल। 5 मिनिटे झालेली आहेत। आता आपण हा गोबी सर्व पाण्यातून काढून एका चाळणीमध्ये ठेवूयात, जेणेकरून आपलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते निथळून जाईल। आता इथे आपण 5 मिनिटांसाठी गोबी निथळायला ठेवतोय। तोपर्यंत आपण मंचुरियन फ्राय करण्यासाठी कढईमध्ये तेल तापत ठेवूयात। आता आपण तेल तापत ठेवले आणि आपला गोबीतील सगळं पाणी निथळून गेलंय। हा गोबी आता आपल्याला एका बाउल मध्ये काढून घ्यायचा आहे। आता यामध्येच आपल्याला चवीप्रमाणे मीठ, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा आलं आणि लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे। इथे थोडीशी कसुरी मेथी घ्यायची आहे। आता साधारणपणे मोठे 2 चमचे आपल्याला यामध्ये दही टाकून घ्यायचे। आणि हे मिश्रण आपल्याला छान एकजीव करायचे। यामध्येच मी इथे 2 मोठे चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले आणि 3 चमचे तांदळाचे पीठ घेतले। तांदळाचे पीठ आणि कॉर्नफ्लॉवरमुळे आपले मंचुरियन छान क्रिस्पी होतात। आता मी इथे हे छान हाताने मिक्स करून घेते। आपले सगळे मसाले गोबीला छान लागले पाहिजेत। जर गरज वाटली तर आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचे। इथे मी थोडंसं पाणी टाकून हे छान मिश्रण सगळं गोबीला लावून घेतलंय। आता 5 मिनिटांसाठी आपल्याला हे मॅरिनेट होऊ द्यायचे। आता हे साईडला 5 मिनिटे ठेवले। तोपर्यंत आपलं कढईमधील तेल छान तापेल। 5 मिनिटांनी आपलं तेल तापलेलं आहे। आता आपण यामध्ये एक गोबीचं फूल सोडणार आहोत। एकाच वेळेस सगळे गोबी तेलामध्ये टाकायचे नाही, त्यामुळे ते एकमेकांना खूप चिकटू शकतात। एक टाकलं की ते सगळे चिटकत नाहीत आणि सगळे गोबी टाकले की ते पटकन लगेच हलवायचे नाहीयेत। थोडा वेळ ते सेट होण्यासाठी ठेवायचे। तेलावर आलेला फेस थोडासा कमी होईपर्यंत आपल्याला यामध्ये हलवायचं नाहीये। आपल्याला सगळे मंचुरियन फुल गॅसवरच तळून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम जर लो केली तर आपले मंचुरियन सॉफ्ट होतील आणि फुल गॅसवर केले तर क्रिस्पी होतात। आता इथे मी हे छान उलटे करून घेते। आता आपले मंचुरियन सर्व एकमेकांना चिटकले आहेत। आपण झाऱ्यानेच ते थोडे थोडे मोकळे करून घेऊयात। लगेच हलवलं नसल्यामुळे आपले मंचुरियन छान मोकळे व्हायला लागलेत। पाच मिनिटात फुल गॅसवर आपले सगळे मंचुरियन छान तळून होतील। आता आपले मंचुरियन सगळे सेपरेट झालेत आणि याचा रंगही बदललाय। आता आपण हे सगळे काढून घेऊयात।
मंचुरियनला मस्त लालसर कलर आलेला आहे। आपण यामध्ये कुठलाही फूड कलर टाकलेला नाहीये। आता आपल्या तेलावरील फेसही कमी झालेला आहे, म्हणजे आपले मंचुरियन छान तळत आले आहेत। आता हे मंचुरियन आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊयात, म्हणजे जे एक्स्ट्रा ऑइल आहे ते निथळून जाईल। आता अशाच पद्धतीने मी दुसरी बॅच तळून घेणार आहे। एकाच वेळेस एकाच जागेत सगळे मंचुरियन सोडायचे नाही, त्यामुळे ते चिटकतात। आपले जे आधीचे मंचुरियन होते आता हे थंड झाले आहेत आणि कुरकुरीत पण झालेत। आता असेच आपण सगळे आपले मंचुरियन तळून घेऊयात। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा। चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।